नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज मी तुमच्यासोबत एका खास विषयावरती बोलणार आहे, जो फक्त तुमच्या शरीरावर नाही तर तुमच्या मनावर देखील मानसिक आरोग्यावर आणि एकूणच जीवनशैलीवरती खोलवर परिणाम करू शकतो। हा विषय तुम्हाला थोडा साधा वाटू शकतो, पण त्याचे परिणाम इतके मोठे आहेत की तुम्ही ऐकल्यावर थक्क व्हाल। आणि तो विषय आहे आपल्या आहारातून साखर पूर्णपणे बंद करणे। मित्रांनो, हीच ती साखर जी आपण रोजच्या आयुष्यात नकळतपणे मोठ्या प्रमाणामध्ये घेत असतो। सकाळच्या चहामध्ये, नाश्त्यामध्ये, बिस्किटमध्ये, दुपारच्या जेवणातल्या मिठाईमध्ये, संध्याकाळच्या कोल्ड्रिंकमध्ये आणि रात्रीच्या डेझर्टमध्ये देखील आपण नेहमी साखर ही घेत असतो। आपल्याला जाणीव सुद्धा होत नाही की आपल्या शरीरात हे पांढरं विष सतत जात आहे। मित्रांनो, जर तुम्ही ठरवलं आणि फक्त 21 दिवस साखर खाणं पूर्णपणे थांबवलं तर तुमच्या शरीरात, मनात आणि मेंदूमध्ये इतके वेगवान आणि सकारात्मक बदल होतील की तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवू शकणार नाही। काही दिवसांचा संयम, थोडं शिस्तबद्ध वागणं, एक ठाम निर्णय एवढंच पुरेसं आहे तुमच्या आरोग्याला नवी दिशा देण्यासाठी। तर मित्रांनो, आज आपण हेच पाहणार आहोत की 21 दिवस साखर वर्ज्य केल्याने तुमच्या शरीरात कोणते वैज्ञानिक आणि नैसर्गिक बदल हे घडतात आणि तुम्ही हे साखरमुक्त आयुष्य कसे जगू शकता। चला तर मग वेळ न घालवता विषयाला सुरुवात करूया। मित्रांनो, साखर म्हणजे फक्त पांढरी साखर नाही जी आपण चहा, कॉफी किंवा मिठाईमध्ये टाकतो। साखर म्हणजे सर्व प्रकारचे शुगर, ग्लुकोज, सुक्रोज, मोल्टोज जे मिठाई, कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट, ब्रेड, सॉस, फास्ट फूड मध्ये देखील उपलब्ध असते। ही प्रोसेस केलेली साखर तुमच्या शरीरासाठी हळूहळू विषासारखे काम करत असते। जर तुम्ही ठरवलं आणि 21 दिवस साखर पूर्णपणे बंद केली तर तुमचं शरीर सुरुवातीला काहीसं विरोध करायला लागतं। हे का होतं ते समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। तुम्ही साखर बंद केल्यानंतर या सुरुवातीच्या 5 दिवसांना विड्रॉवल फेज म्हणतात, म्हणजे शरीर आणि मेंदू दोघेही साखरेच्या अनुपस्थितीला प्रतिसाद देऊ लागतात। आपलं शरीर दीर्घकाळ साखरेवर अवलंबून असलेलं असतं, त्यामुळे साखर अचानक बंद केलं की शरीराला ते मोठा बदल वाटतो। यामध्ये काही लोकांना डोकेदुखी, थकवा, चिडचिडपणा, भूक वाढणे, झोपेचा त्रास आणि एक प्रकारचा मानसिक गोंधळही जाणवतो। हे सर्व लक्षणं ही सामान्य प्रतिक्रिया असते, कारण शरीर साखरेच्या आहारी गेलेलं असतं आणि ती नशा उतरायला थोडासा वेळ लागतो। मित्रांनो, साखर बंद केल्यानंतर मेंदूला डोपामिनचा पुरवठा कमी होतो, त्यामुळे मूड अचानक खालवतो। तसेच डोपामिन हे आनंद व समाधान देणारे रसायन आहे आणि साखर हे कृत्रिमरित्या वाढवते। त्यामुळे सुरुवातीचे दिवस थोडे कठीण वाटू शकतात, पण काळजी करू नका, ही अवस्था तात्पुरती असते। काही दिवस संयम बाळगला तर शरीर नव्याने संतुलित व्हायला सुरुवात करतं आणि मगच खरे फायदे दिसायला लागतात। मित्रांनो, 6 ते 10 दिवस मेंदू अधिक सतर्क होतो। साखर बंद केल्यामुळे मेंदूतील डोपामिन रिसेप्टर पुन्हा सुरळीत काम करू लागतात, त्यामुळे तुमचं लक्ष वाढतं। तसेच निर्णय क्षमता सुधारते आणि ब्रेन फॉग, विचारांचा गोंधळ कमी होतो। फारच कमी लोकांना माहीत आहे की जास्त साखरेमुळे मेंदूत सूज म्हणजेच इन्फ्लेमेशन निर्माण होते आणि त्यामुळे मेंदूच्या पेशींवरती परिणाम होतो। 21 दिवसांमध्ये ही सूज हळूहळू कमी होऊ लागते। मित्रांनो, 11 ते 15 दिवस इन्सुलिनचा कार्यक्षम वापर हा सुरू होतो। साखर घेतली की शरीर इन्सुलिन नावाचं हार्मोन सोडतं, जे रक्तातील साखर पेशींमध्ये पोहोचण्याचं काम करतं। पण सतत साखर घेतल्यामुळे शरीर इन्सुलिनला प्रतिसाद देणं थांबवतं, त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स तयार होतो। मित्रांनो, साखर बंद केल्यानंतर अवघ्या 2 आठवड्यात इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते। याचा थेट फायदा म्हणजे ब्लड शुगर नियंत्रणात राहतो आणि टाईप 2 डायबिटीजचा धोका हा कमी होतो। मित्रांनो, 16 ते 20 दिवस हृदयाचे आरोग्य सुधारते। तुम्ही सलग 16 ते 20 दिवस साखर पूर्णपणे बंद करता, तेव्हा तुमच्या शरीरातील हृदयाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या क्रिया सकारात्मक पद्धतीने देखील बदलतात। जास्त प्रमाणात साखर घेतल्याने शरीरातील LDL म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल वाढतो आणि STL म्हणजेच चांगला कोलेस्ट्रॉल कमी होतो। हे संतुलन बिघडल्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद देखील होतात, त्यात चरबी साचते आणि हृदयावर ताण येतो। पण साखर बंद केल्यामुळे हळूहळू ही स्थिती उलटू लागते। कोलेस्ट्रॉलचं प्रमाण संतुलित होतं, रक्त नॉर्मल गतीने वाहू लागतं आणि रक्तदाबही नैसर्गिक रीतीने कमी होतो। त्यामुळे हृदय अधिक कार्यक्षमपणे पंप करू लागतं, ज्याचा फायदा पूर्णपणे शरीराला होतो। मित्रांनो, विशेषतः ज्या लोकांना उच्च रक्तदाब, वजन जास्त आहे किंवा आधीच हृदयविकाराचा त्रास आहे,
त्यांच्यासाठी हा बदल अधिक महत्त्वाचा ठरतो। त्यामुळे हृदयविकाराचा म्हणजेच हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका लक्षणीय प्रमाणामध्ये घटतो। तसेच थकवा, छाती जडपणा, धाप लागणे हे त्रास कमी होतात। साखर न खाल्ल्यामुळे तुमचं हृदय दीर्घकाळ निरोगी आणि ताकदवान राहू शकतं। याचा परिणाम म्हणजे दीर्घ आयुष्य आणि चांगलं जीवनमान होतं। मित्रांनो, साखर बंद करण्याचा पुढचा फायदा म्हणजे त्वचा आणि केसांसाठी साखर म्हणजे शरीरातील कोलेजन प्रथिनाचा शत्रू कोलेजन त्वचाला घट्ट आणि चमकदार ठेवतं। साखर शरीरात एजीएस म्हणजेच ॲडव्हान्स ग्लायकेशन एंड प्रोडक्ट तयार करतं, जे कोलेजन तोडतं। 21 दिवस सतत साखर न घेतल्यास तुमची त्वचा उजळते, डाग कमी होतात, मुरूम कमी होतात आणि चेहऱ्याला नैसर्गिक तेज देखील येते। केसांची मुळाही बळकट होतात आणि केस गळती देखील कमी होते। याशिवाय साखर बंद केल्याने झोपेवरती देखील सकारात्मक परिणाम होत असतो। जास्त साखर घेतल्याने रक्तातील ग्लुकोज वाढतो आणि झोपेचे चक्र बिघडत असतं। 21 दिवस साखर बंद केल्यावर शरीराचं सर्केडियम रिदम सुधारतो, म्हणजे झोपेचा दर्जा हा देखील वाढतो। झोप शांत लागते आणि सकाळी फ्रेश देखील वाटतं। साखर बंद केल्यावरती सर्वात महत्त्वाचं म्हणजे वजन कमी होण्यास सुरुवात होते। आपण रोजच्या जेवणामध्ये चहा, कॉफीमध्ये, बिस्किटमध्ये किंवा मिठाई किंवा कोल्ड्रिंक्समध्ये साखर घेतो। ती शरीरात रिकाम्या म्हणजेच उपयोगी नसलेल्या कॅलरीज साठवली जाते। या कॅलरीजचं शरीराला काही काम नसतं, त्यामुळे त्या चरबीच्या स्वरूपामध्ये साठवल्या जातात आणि ही चरबी पोटावर, कमरेवर, मांड्यांवर हळूहळू जमा होऊन वजन वाढायला लागते। पण जेव्हा तुम्ही साखर खाणं थांबवता तेव्हा शरीरामध्ये कमी ऊर्जा येते आणि मग शरीर साठवलेली चरबी वापरायला सुरुवात करतं, म्हणजे शरीर आपोआप फॅट जाळू लागतं। या प्रक्रियेमुळे पोटाभोवती चरबी हळूहळू कमी होऊ लागते। काही लोकांना सुरुवातीच्या 15 ते 21 दिवसातच 2 ते 4 किलो वजन कमी झाल्यासारखं वाटतं। मित्रांनो, जर तुम्ही साखर सोडण्यासोबत काही सात्विक जेवण केलं, जसं की भाज्या, डाळी, फळं खाल्ली आणि दररोज थोडं चालणं, हलका व्यायाम केला तर वजन कमी होणं अजून सोपं होईल। वजन कमी झालं की शरीर हलकं वाटतं, थकवा कमी होतो, चालताना दम लागत नाही आणि मनात एक ताजेपणा आणि आत्मविश्वास देखील जाणवत असतो। साखर सोडण्याचा पुढचा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे दात आणि तोंडाचे आरोग्य देखील सुधारतं। साखर तोंडातील बॅक्टेरियासाठी खाद्य आहे। ते बॅक्टेरिया ऍसिड तयार करतात आणि दातांमध्ये कीड निर्माण करतात। साखर बंद केल्यावर दातावरील झीज थांबते, हिरड्या बळकट होतात, तोंडाचा वास कमी होतो। मित्रांनो, ऊर्जा आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी सुद्धा साखर बंद करणे हा उपाय कमी होतो। साखर जरी लगेच ऊर्जा देत असली तरी ती एखाद्या सोड्यासारखी असते, एकदम वर आणि खाली जाते। साखर बंद केल्यावर शरीर फॅट्स आणि प्रोटीनवरती ऊर्जा निर्माण करत जी दीर्घकाळ टिकणारी असते। 21 दिवसात तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल, थकवा कमी होईल आणि कार्यक्षमता देखील वाढेल। मित्रांनो, यानंतर साखर बंद करण्याचा फायदा म्हणजे लिव्हरसाठी। जास्त साखर म्हणजे फ्रुक्टोज लिव्हमध्ये चरबीसारखे साधते, यालाच फॅटी लिव्ह म्हणतात। 21 दिवस साखर बंद केल्याने लिव्हर आपोआप डिटॉक्स होते आणि चरबी कमी होते। मित्रांनो, एका संशोधनानुसार साखरेचं जास्त प्रमाण मेंदूतील सिरोटोनिन आणि डोपामिनचं बॅलन्स बिघडते, यामुळे नैराश्य, चिंता, चिडचिड वाढते। साखर बंद केल्यानंतर तुमचं मन शांत आणि भावनिक बॅलन्स ठणठणीत राहतो आणि मानसिक आरोग्य सुधारते। तर मित्रांनो, 21 दिवस साखर बंद केली तर शरीरामध्ये किती सकारात्मक बदल होतात हे आपण बघितलं। तुमचं हृदय, मेंदू, पचनसंस्था, त्वचा, झोप या सगळ्या गोष्टी सुधारतात। हो, सुरुवातीलाच थोडं कठीण वाटेल, पण नंतर आपोआप तुम्हाला सवय होईल। तुम्हाला कोणी साखर सोड असं म्हटलं तर तुम्ही नाहीच हा शब्द उच्चाराल, कारण साखर आपल्या दैनंदिन आहाराच्या सवयींचा अविभाज्य भाग आहे। चहापासून ते मिष्टान्नापर्यंत सर्वच गोष्टींची चव छान लागते। पण तुम्हाला माहित आहे का की साखर देखील अनेक आरोग्य समस्यांचे कारण आहे। आपण कधी विचारही केला नसेल, पण साखर सोडल्याने शरीरात अनेक बदल होतात। साखर सोडल्यामुळे मधुमेह, लठ्ठपणा इत्यादी समस्या कमी होऊ शकतात। जर आपल्याला डायबिटीज किंवा हृदयाशी निगडीत समस्या असतील तर साखर खाणे टाळा, असे अनेक तज्ञ देखील सांगतात। आहारातून साखर कमी केल्याने फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि प्रथिने यांसारखे पौष्टिक दाट पदार्थ खाण्याची अधिक शक्यता असते, यामुळे आपल्या आरोग्यात सुधारणा होते। साखरेचे सेवन अति प्रमाणात केल्याने हृदयाला धोका निर्माण होऊ शकतो। साखरेचे जास्त सेवन केल्याने रक्तवाहिन्या हळूहळू अरुंद होतात किंवा कडक होतात, त्यामुळे रक्तप्रवाहामध्ये अडथळा निर्माण होतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो। साखरेचे अतिसेवन केल्याने जळजळ आणि श्वास घेण्यास देखील त्रास होतो, अशा समस्यांचा सामना करावा लागतो। तसेच
साखर खाणे टाळल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. साखर टाळली की शरीरात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. दिवसभर उत्साही आणि आनंदी ताजेतवाने राहण्यासाठी साखर टाळणे गरजेचेच आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.